तुम्ही बघत आहात जनमत मराठी। अशोकनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या भास्करराव गलांडे पाटील विद्यालय आणि जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कार्यक्रमासाठी गुन्हेगाराला बोलावून पुन्हा वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली। याबाबतची माहिती अशी की अशोकनगर येथे भास्करराव गलांडे पाटील विद्यालयात नुकत्याच अनैतिक संबंध तसेच बलात्काराच्या आरोपातील आरोपी दुसऱ्या व्यक्तीच्या हाताने केले। त्यामुळे त्याचा राग धरून भानुदास मुरकुटे यांनी थेट शिक्षकांना लाजा वाटत नाहीत का, तसेच फुकटचा पगार घेता खालच्या पातळीवर जाऊन थेट माईकमधून व गावातील नागरिक व विद्यार्थ्यांसमोर महिला शिक्षक व इतर शिक्षक यांच्यावर तोंडसूक घेतले। तसेच 2 दिवसांनी शाळेत येऊन सर्व शिक्षकांची तपासणी करतो म्हणाले, परंतु सदरील व्यक्ती कोणती प्रशासकीय अधिकारी नाही, तसेच रयत शिक्षण संस्थेशी संबंधित नाही आणि जिल्हा परिषदेचे देखील संबंधित नाही। शाळा तपासणीचा कुठलाही अधिकार नाही। त्यामुळे दादागिरी करणाऱ्या गुन्हेगारावर तातडीने जिल्हा परिषद आणि रयत शिक्षण संस्था यांनी कारवाई करणे गरजेचे आहे। विशेष बाब म्हणजे शाळा प्रशासन गुन्हेगार लोकांना शालेय विद्यार्थ्यांसमोर कशासाठी भाषणे द्यायला आणतात, हाच मोठा प्रश्न निर्माण झालाय। मागील 15 ऑगस्टच्या वेळेस निपाणी वडगावमधील खुनातील आरोपी याच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। यावेळेस बलात्कारातील जामीनवर असलेला आरोपी याला स्टेजवर बोलावून विद्यार्थ्यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केल्याने सदरील प्रकार घडला आहे। शिक्षकांना अशा प्रकारची दादागिरी व धमकी देणाऱ्या प्रवृत्तीला वेळेस ठेचून काढले पाहिजे, नाहीतर अशा लोकांना विद्यार्थ्यांसमोर उभे करून नवीन पिढी कशी तयार करणार असा प्रश्न निर्माण झाला। झालेल्या प्रकाराची मोठी नाराजी ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली। त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आणि जामिनावर बाहेर फिरणाऱ्या गुन्हेगारांना शालेय परिसरात प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणी करत आहे। तसेच वरिष्ठ पातळीवरून शाळेचे मुख्याध्यापक यांची कान उघडणी करण्याची गरज आहे। जबाबदारी न्याय